आज संध्याकाळी नीताला ऑफिसवरून घरी यायला 8 वाजले. बाहेर अंधार पडून गेला होता. संध्याकाळी येताना विचार करतच मनात म्हणाली, पटकन स्वयंपाक जाऊन करायला. भूकही तिला जोराची लागली होती. कारण ऑफिसमध्ये काम असल्याने आज तिला जेवायलाही वेळ मिळाला नव्हता. घरी आल्यावर फ्रेश होऊन नीताने चहा ठेवला. सासूबाईंनाही नेऊन दिला. सासूबाईंनी चहा घेतला, पण तिच्याकडे पाहिलेही नाही. ती काहीही त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता किचनकडे वळाली. चहा पटकन संपवला आणि स्वयंपाक करायला घेतला. फ्रीज उघडला तर भाज्यांचा कप्पा पूर्ण रिकामा होता. 2 टोमॅटो शिवाय काही दिसत नव्हते. तिने डोक्याला हातच लावला. काय भाजी करावी तिला सुचेना. तिच्या लक्षात आले तेलही संपले. कारण आठवडा झाला तरी नवऱ्याने बाजारात गेला नव्हता. नवऱ्याची ही अपेक्षा की तू कमवतीस ना, घरातील लागणाऱ्या वस्तू तूच पाहायच्या. नीताचे लग्न लव्ह मॅरेज झाले होते आणि ती सून म्हणून घरात आली. शिकलेली जॉब करणारी मुलगी मिळाली म्हणून तिचा नवरा विकास खूप खुश झाला होता. पण त्यामागचं कारण वेगळंच होतं. एकदा घरातील पीठ संपले असं सासूबाईंना सांगतात सासूबाई तर सरळ म्हणाल्या, खायला लागते ना, मग आणून आणायचं आणि सर्वांना घालायचं. 1 महिन्यातच माणसाचे खरे चेहरे कळाले. त्यानंतर विकास कधीच देण्यासाठी कसलाच खर्च करायचा नाही. स्वतः मात्र बाहेर चांगलं खायचा, पण बायकोला 1 रुपयाही द्यायचा नाही. कधी कधी तर तिच्याकडून पैसे काढण्यासाठी तिला चिडचिड करायचा. नाही तसलं बोलून तिला प्रचंड मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास द्यायचा. सासूबाई तर एका कामाला हात लावत नसे, पण स्वयंपाकघरात मात्र सतत चुका काढत असे. आता तिला लग्न करून फसल्यासारखं वाटत होतं. कारण तिची काळजी कोणालाच नव्हती. तिच्या पैशावर सगळ्याचं प्रेम होतं. एक दिवस विकासने गाडी घ्यायची म्हणून तिच्या मागे तगादा लावला. तिच्या मागे चिडचिड करू लागला. तिने कंटाळून त्याला 1 लाख रुपये दिले. तिची हीच चूक झाली. कारण त्याने ओळखलं, तिला मेंटली त्रास दिला की ही पैसे देणारच हे त्याने बरोबर ओळखलं. सासूबाईंना तिने नवऱ्याबद्दल सांगितलं की तो खूप त्रास देतो, तर त्या सरळ म्हणाल्या, तुमचा संसार आहे, तुमचं तुम्हीच बघा, मी काही त्यात पडणार नाही. विकासकडे तिच्यासाठी प्रेम नव्हतेच, पण फक्त पैशावरच होते. कधी कॉल करून तिला प्रेमाने विचारत नसे की कधी घरात प्रेमाने बोलत नसे. घरातील किराण्यापासून दूध, भाजी, फळं आणण्यापासून ती सर्व करत होती. घरातलं सगळं करून वेळेवर सर्वांना जेवायला देत होती. सासूबाई तर फक्त तेवढंच सांगत, आज हा नाश्ता कर, तो नाश्ता कर, ही भाजी बनव, ती भाजी बनव. नीताला कधी उशीरही झाला ऑफिसमधून येताना तर साधा कुकर किंवा कोणत्याही घरातील कामाला हातभार लावत नसत. तिला तिची जागा एका घरातील मोलकरणीसारखी वाटे. विकास घरी 12 वाजले तरी येत नसे. बाहेरच मित्रांबरोबर टाइमपास करून रात्रीच्या 12ला येई. त्याला जेवायला वाढून पुन्हा भांडी घासून दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली कामं करून तिला बाहेर पडावे लागे. तिची धावपळ पाहून त्याला कधीच काही वाटत नसे. रोजची बस पकडून घरातलं काम करून तिच्या नशिबी सुख मात्र कशाचे नव्हते. ना नवऱ्याचे ना सासूचे. तिची अवस्था ही यंत्रवत मशीनसारखी झाली होती. कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय हे तिला काहीच कळत नव्हते. घरी बसले तर 5 पैशाला कोण विचारत नाही. वरून घरात मागे चिडचिड लागणार हे तिला चांगलंच माहिती होतं. तिची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. इतके विचित्र माणसं असतात तिला आता लग्न केल्यानंतर कळाले. तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती. कोणाला सांगता येत नव्हते आणि सहन होत नव्हते. लाडात वाढलेली नीता कोमेजून गेली होती. एक दिवस विकास घरी 12 वाजले तरी आला नाही. त्याच्या काळजीने ती त्याला शोधायला बाहेर पडली. रस्त्यावर ट्रॅफिक, त्यात वाट दिसेल तिकडे ती जात होती. 2-3 मित्रांना तिचा कॉल केला, पण कोणालाही काही माहिती नव्हतं. शेवटी विकासाच कॉल आला. तिला त्याने एका ठिकाणी बोलवलं. ती तिकडे गेली तर तो रस्त्यावर पडला होता. त्याला कोणीतरी खूप मारहाण केली होती. कारण त्याने कोणाचे तरी पैसे उधार घेतले होते. ते त्यांनी त्याला परत दिले नव्हते. नीताने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याच्यावर उपचार केले. नीताचा नवरा कितीही वाईट असला तरी ती त्याची बायको म्हणून काळजी घेत होती. आज विकासला स्वतःची लाज वाटत होती. जिच्यासाठी 1 रुपये खर्च केला नाही की तिची किंमत केली नाही. जिथे फक्त आणि फक्त तिचा फायदा करून घेतला. ती स्त्री त्याची काळजी घेत होती. दवाखान्यात पुन्हा 2 माणसं आली. आज जिवंत सोडले, पुन्हा नाही सोडणार हे एकदाच तिच्या मनात भीतीचं कापरं भरलं. आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. ती म्हणाली, दादा किती रुपये पाहिजेत. त्यांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलं आहे. ही रक्कम ऐकूनच तिच्या डोळे फिरले.
तिने तिच्या जवळचे सगळे पैसे त्याला दिले आणि हात जोडून विनंती केली, दादा, यांना परत कधी पैसे देऊ नका. राहिलेले पैसे मी तुमचे सगळे परत करेन. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या पाया पडते. नीताने डोळ्यातले पाणी पुसले. त्यातील एक जण तिच्याकडे पाहत म्हणाला, ताई, तुमच्याकडे बघून सोडतो, नाहीतर. विकासकडे बघत म्हणाला, बायकोची काळजी घे. एवढी काळजी करणारी मिळाली नाहीतर तुझी लायकी तरी आहे का? असं म्हणून ती माणसं निघून गेली. खरंच होतं, विकासची लायकी नसताना एवढी चांगली शिकलेली बायको त्याला मिळाली होती. विकासला आज त्याची लाज वाटत होती. जे सोन्यासारखं त्याच्याकडे होतं ते त्याला जपता येत नव्हतं. त्याची त्याने माफी मागितली. आज त्याच्या डोळ्यात खरे अश्रू होते, तेही तिच्यासाठी. तिला ते अश्रू पाहून खूप बरं वाटत होतं. आज खऱ्या अर्थाने तिच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली होती. आजच्या काळातली स्त्री जन्मकहाणी बदललेली नाही, तिचं स्वरूप बदलले आहे. अजूनही कोणत्या ना कोणत्या मानसिक शारीरिक त्रासात अजूनही तिला जावेच लागते. स्त्री कमवती असली तरी तिच्याकडून अपेक्षा मात्र अजून वाढल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.